मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पात्र असलेल्या सर्व लाभार्थी महिलांना आपली ई-के-वाय-सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि तुम्ही ही ई-के-वाय-सी केल्यानंतर आपली के-वाय-सी झाली किंवा नाही हे चेक करण्यासाठी गुगलवरून त्याच वेबसाईटवर यायचं आहे, ज्या वेबसाईटवरून तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केलेली आहे. म्हणजे ladkibaheen.maharashtra.gov.in येथे आल्यानंतर के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर हा ऑप्शन येत नसेल तर रिफ्रेश करा आणि जर येत असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर येथे तुमचा म्हणजे लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे जो कॅप्चा कोड नंबर दिलेला आहे तो आहे तसा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे या बॉक्सवर टिक मार्क करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पॉपअप येईल, ज्यामध्ये या आधार कार्डची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.